मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण आपण मालिका सुरू केलेली आहे. हाच थोडीशी माझी मनस्थिती ठीक नाही, कारण बाबाची तब्येत ठीक नाही आहे, आणि म्हणून एक 10-15 मिनिटांमध्ये मी संपेल आणि जाईल. कारण काय होतं की काल मी बाबाला ॲडमिट केलं होतं. आता वय झाल्यामुळं तक्रारी तर सुरू राहणारच आहेत, परंतु मोठे भंतीजी श्रीलंकेमध्ये आहेत आणि मीच फक्त त्यांच्याकडे असल्यामुळं तसं मी फोन करूनच सांगणार होतो की मी आज येणार नाही, पण तरी म्हटलं बरेच जण येतील, एक निदान वंदना तरी घेऊ आपण आणि थोडीशी धम्मदेशना आज प्रश्नावरती न बोलता मी छोटीशी धम्मदेशना देऊन. कारण काय होतं की आता तुम्ही माझ्या या प्रवचनाच्या बरोबर फोन नंबर द्यायला लागलात, त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांची फोन यायला लागले आणि म्हणून आजचं प्रवचन फक्त खाली जी फोन करणारी मंडळी आहेत त्यांच्याच करता आहे. मी बऱ्याचशा प्रवचनामध्ये सांगितलं की मी भिक्षू होण्याला कारणीभूत माझे बाबा आहेत. पूर्वाश्रमीचे वडील तेही भिक्षू झाले आणि आई आणि वडील जोपर्यंत दोघंही जिवंत होते तोपर्यंत तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्ञानरक्षित भंतीजी हे माझे पूर्वाश्रमीचे छोटे भाऊ आहेत आणि त्यांनी M.Com केल्यानंतर M.Phil केलं आणि ते भिक्षू झाले. सगळ्यात शेवटचं अपत्य असल्यामुळं कुठल्याही आई वडिलाचं प्रेम जास्त छोट्या अपत्यावर असतं आणि ज्ञानरक्षित भंतीजी हे त्यांचं छोटं अपत्य होतं. म्हणून ज्ञानरक्षित भंतीजी माझ्याकडेच परमिशन मागायला आले, कारण सगळ्यात मोठा मुलगा मी असल्यामुळं ते माझ्याकडे परमिशन मागायला आले. कारण कालचेच आपण याच्यामध्ये बघितलं की कुठल्याही बौद्ध धर्मामध्ये तसंच भिक्षू होता येत नाहीये, बिना परमिशनचं भिक्षू करत नाहीत. ते माझ्याकडे आले होते त्यावेळेस माझी संकल्पना भिक्षूविषयी काही एवढी चांगली नव्हती, कारण माझ्याही डोक्यामध्ये एक प्रकार होता की भिक्षू हे आळशीपणाचं लक्षण आहे. कुठलं तरी कर्तृत्व करायचं नाही, खायला मिळत नाही, नोकरी नाही, काम नाही, धंदा नाही करायचा, म्हणून भिक्षू व्हायचं म्हणजे आळशीपणाचं लक्षण, ही माझी संकल्पना बऱ्याच दिवसापर्यंत होती. आणि हे ज्ञानरक्षित भंतेजी भिक्षू झाल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष आमच्याकडे आले नाहीत, परंतु त्यांना मी परमिशन तर दिलीच नाही. पण त्यांनाही तसं सुनावलं होतं की भिक्षू होणं हे आळशी लोकांचं काम आहे. तुम्ही M.Com M.Phil झाला, तुम्ही आम्ही चांगल्या क्लास 1 पोस्टला होतो, ओळखी होत्या चांगल्या, कारण त्यावेळेचे सुधारकराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांचा PA माझा क्लासमेट होता. म्हणून त्यांना सांगितलं होतं की नोकरीची काही काळजी नका करू, तुम्हाला हवी ती नोकरी मी मिळवून देईल, तेवढी माझी ओळख आहे. परंतु ते ऐकले नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये भिक्षूच व्हायचं हे झालं होतं. मी परमिशन नाही दिली, मग त्यांनी आई वडिलांना पटवलं. मग आई वडिलांनी नुसती परमिशनच नाही दिली तर स्वतःचं शेतही विकलं, त्यांना पैसे देऊन टाकले आणि मग इथे डोंगराच्या कडेला त्यांनी 1-2 प्लॉट घेतले आणि तिथे भिक्षू निवास बांधला, आजही तो आहे. आणि मग त्या आई वडिलांनी दोघांनी ठरवलं होतं, कारण ते पहिले माझे वडील खंडोबाला मानणारे, नेहमी जेजुरीला जाणारा माझा बाप त्या भिक्षूच्या संपर्कात आल्यामुळे ते एवढे खंबीर झाले तर त्या दोघा नवरा बायकोनी अनाडीपणातही दोघांनी एकमेकाला वचन दिलं होतं, म्हणजे माझ्या आईने आणि माझ्या बाबाने, की जो मागे राहील, जो अगोदर जाईल तो तर गेला समजा, पण जो मागे राहील त्यानंही भिक्षू व्हावं. आणि आज 2 वर्षापूर्वी माझी आई गेली आणि मग आम्ही न्यायला आलो बाबांना. मग बाबांनी सांगितलं की नाही, मी तुझ्या आईला वचन दिलेलं आहे आणि तिच्या वचनाप्रमाणे मी भिक्षू होणार. तिघा भाऊ होतो आम्ही, दोघेही भाऊ चांगल्या सर्व्हिसला आहोत. अबक झालो आम्ही आणि तिथे थोडंसं जर हैराण झाल्यासारखं झालं की अनाडी आई वडिलांना धम्म कळाला, आपल्या शिकले सवरलेल्या नाही कळाला. आणि मग त्यावेळेस मी ही प्रतिज्ञा केली की आईची सेवा करता नाही आली, वडिलाची करायची, म्हणून मी हिचीवर घेतलं. कालपासून बाबाला जुलाब होत आहेत, रक्तही पडले त्यांना. तरी डॉक्टरच्या दवाखान्यात नेलं होतं, आत्ता आणलं. मी येणारही नव्हतो, परंतु म्हटलं की तुम्हाला वचन दिलेलं आहे, प्रत्येक रविवार मी ते येईल, आणि त्यानुसार आज आलो. म्हणून जे कोणी मला फोन करतात त्यांना विनंती आहे की मी औरंगाबाद सोडून कुठलेही प्रोग्राम घेऊ शकत
नाही, कारण मला बऱ्याच जणांचे फोन असे येतात की भंतेजी आमच्याकडे प्रोग्रामला या, आमच्याकडे असा कार्यक्रम आहे, आमच्याकडे तसा कार्यक्रम आहे, मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. आणि म्हणून सर्वांना एक विनंती आहे की जोपर्यंत बाबा आहेत तोपर्यंत मी औरंगाबादच्या बाहेरचे कुठलेही कार्यक्रम स्वीकारणार नाही. मी भिक्षू कसा झालो तर त्याचं कारण हे आहे, मी बाबामुळे झालो. आणि म्हणून आजचा आपण हा जो ग्रंथपठणाचा कार्यक्रम आहे, कारण मी विचलित आहे, मोठे भंतीजी इथे नाहीत, बाबाजवळ कुणी नाही, आणि म्हणून मी आजचं प्रवचन न घेता किंवा मिलिंद प्रश्न न घेता इथेच आपण थांबवून मला जाणं आवश्यक आहे, म्हणून मी जाईन. तर सर्वांनी ऐका.